नमस्कार, मी स्नेहल आणि हा श्रीनू. आज श्रीनू खूप लवकर उठलेला कारण पाऊस पडत होता आणि लाईट गेलेली. आजचा दिवस आज खूप अडीअडचणीचा गेला. का ते पुढं सांगते. तुम्ही वापरलेल्या या गजऱ्याचं काय करता? मी ना असा वापरलेला गजरा ना खिडकीच्या बाजूला असा टांगून ठेवते म्हणजे हवेची झुळूक आली ना की मस्त मोगऱ्याचा सुगंध पसरत राहतो घरात. इकडं मखाणा फ्राय करायला घेतला. आज श्रीनूला नाश्त्यासाठी मखाणा द्यायचा होता. मखाणा खूप छान खातो. थोडंसं तूप आणि मीठ टाकून थोडासा मस्त फ्राय केला. असा मस्त खुसखुशीत झाला की तो मस्त खात राहतो. त्याला खूप आवडतो आणि हेल्दी नाश्ता. त्याला नाश्ता दिला आणि म्हटलं चला मशीन लावू. तर कपड्याची मशीन बरोबर आज बंद पडली. हा झाला दुसरा प्रॉब्लेम. पहिला म्हणजे लाईट गेलेली. लाईट आल्यानंतर मशीन लावायला घेतली तर मशीन बंद पडली. मग काय कपडे माझं सगळ्यात आवडतं काम. मी जेवण 10 माणसांचं करेन, पण कपडे धुवायचा मला खूप कंटाळा येतो. काय आता पर्याय नाहीये. कपडे भिजत टाकायला घेतली. आता ते एक काम वाढलेलं आहे आजपासून. आता मशीन टेक्निशियन कधी येतो, कधी नाही, कधी ती मशीन दुरुस्त होते माहित नाही. त्यात लाईट ये-जा करत होती, येऊन जाऊनच होती आणि पाऊस पण काय थांबायचं नाव घेत नव्हता. बारीक-बारीक होता पण होताच आणि वातावरण तर छान होतं. तेवढ्यात शेणूकडं बघितलं तर जरासा कुरकुरत होता, तर बघितलं हात लावून तर बराचसा ताप आलेला. मग काय त्याच्या पप्पांना बोलवलं आणि डॉक्टरकडे घेऊन गेलो. डॉक्टरकडे जायचं म्हटले पुन्हा भिवंडीला जायचं. औषध पाजलं आणि आणून त्याला झोपवलं. तोपर्यंत वाजलेले संध्याकाळचे 6. येताना भिवंडीतून भाजी पण घेऊन आलेले. तर ऋतिका पण आली आणि मग भाजी मी निवडायला बसले तोपर्यंत ती आलेली. मग ते दोघींनी मिळून भाजी साफ केली. गप्पा-टप्पा झाल्या. दोघे एकत्र जमलो की मग काय बोलायलाच नको. सुरूच असतं. भाजी निवडली मग तिला म्हटलं चल जेवायला पण थांब. मग जेवण करू. मग काय करायचं? तर कालच ना कृष्णाईच्या चॅनेलवर ना कृष्णाई गजनीच्या एक मस्त रेसिपी बनवलेली बघितलेली मी. व्हेज बिर्याणीची. आता श्रावण लागलाय. श्रावण लागला की मोठं टेन्शन असतं की बनवायचं काय? व्हेज बिर्याणीची रेसिपी बनवलेली. त्याप्रमाणे बनवायला घेतली. बासमती तांदूळ संपला म्हणून म्हटलं चला कोलमचा बनवू. इथं भाज्या सगळ्या चिरून मी फ्राय करून घेतल्या. थर लावूनच मग दम बिर्याणी होती. छान मस्त झाली आणि मग एकीकडे कांदे भजी खाऊ वाटत होते. मस्त बारीकसा पाऊस होता. कांदे भजी करावेत. कांदे भजी केले. बिर्याणी खूप सुंदर झालेली. व्हेज पुलाव म्हणू शकता किंवा चिकन आपलं व्हेज बिर्याणी खूप सुंदर झालेली. त्याच्याबरोबर कांदा आणि सोबतीला कांदे भजी असा मस्त असा मेनू होता आमचा. सगळ्यांनी मिळून एकत्र जेवलो. कधीतरी असा एखादा दिवस येतो, की तो आपला नसतोच. म्हणजे सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत काही ना काहीतरी अडचणी येतच असतात. त्याचप्रमाणे आज झालं. खूप वैताग आलेला. पण जाऊ देत ह्याच्यात तर आनंद असतो. एकदा म्हणजे दिवसाचा शेवट चांगला झाला, की चांगलं झालं म्हणायचं. श्रेणू पण आता बरा होता आणि आता काही कपडे धुवायची होती तेवढंच एक काम वाढलेलं. पण ठीक आहे चला. आयुष्यात असा चढ-उतार असल्याशिवाय तर मजा वाटत नाही. पण शेवटी असा एकत्र फॅमिलीबरोबर वेळ घालवला, की बरं वाटतं. हे तर आजचा आमचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला असे एकत्रित फॅमिली ब्लॉग बघायला आवडतील का ते पण सांगा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.